नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज दिवसभर काहीच व्हिडिओ शूट केला नाही, कारण थोडंसं मला थकल्यासारखंच वाटत होतं. त्यामुळे मग दुपारपर्यंत घरातली कामं आवरली आणि मग नंतर थोडासा आराम केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ शूट करत आहे मी. तर व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे, छोटासाच आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज काय मला स्वयंपाकाचे जास्त म्हणजे ते हे नव्हतं, टेन्शन नव्हतं किंवा स्वयंपाक मला करायचाही नव्हता. फक्त 2च भाकरी करायच्या होत्या आणि थोडंसं मग नंतर म्हटलं थोडंसं बाहेरून काही आणावं थोडंसं खायला, कारण रोज असं जास्त उन्हाळ्यामध्ये जेवण पण करू वाटत नाही. तर सारखं पाणी पितं माणूस दिवसभर, तर जेवणावर पण लक्ष लागत नाही उन्हाळ्यामध्ये. तर सकाळचा स्वयंपाक तसा शिल्लक होता माझा. तर दिवाबत्ती वगैरे झाली आणि मग मी आता टेरेसला आलेली आहे. बघू शकता इकडे सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि इतकी हवा सुटलेली आहे जोरजोराची, खूप हवा सुटलेली आहे. म्हणजे मी आता आवाज थोडा म्यूट केलेला आहे, पण इतकी हवा आहे ना जोराची. तर पाऊस पण येण्याची शक्यता आहे. बघा आता मी आलेली आहे वरती, तर बघा खूप छान आणि खूप हवा आहे मोकळी वरती. आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं भेळ आणि गरमागरम वडापाव आणायचं ठरलेलं आहे. तर मी आले होते टेरेसला आणि त्यांचा चालू होता व्यायाम इथे मिस्टरांचा. तर रोज संध्याकाळी ते थोडासा असा व्यायाम करतात कामावरून आल्यावर. तर आपल्याला व्यायामाची खरंच खूप गरज असते. तर टेरेसवर थोडंसं एकदम फ्रेश हवा होती आणि मग ते व्यायाम करत होते. तर दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी किंवा खरंच आपलं शरीर निरोगी आणि आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी आपण संध्याकाळचा व्यायाम जरूर केला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी थोडासा वेळ आपल्यासाठी काढलाच पाहिजे आपण. तर बघू शकता. आणि या ठिकाणी आमचं कुत्रं बघा, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना गाड्यांची ते लाईटिंग वगैरे दिसतात रोडला, तर त्यांना सारखं भुकत असतं. आणि चंद्र बघा इथे वरती आलेला आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि इतकं फ्रेश वाटत आहे वरती. खूप हवा आहे. आता तसं तर मी रोज ह्या टायमाला खाली स्वयंपाक करत असते, पण आज स्वयंपाक नव्हता मला करायचा, त्यामुळे मी थोडंसं वरती आले होते. तर खूप छान मोकळी हवा वाटत होती. बघू शकता इथे कसं बघत आहे, ते व्यायाम करत आहे. तर त्याला वाटतं हे काय चालू आहे असं, तर तो त्यांच्या अंगावर धावून जातोय. बघू शकता या ठिकाणी कसं करत आहे ती, कसं करतंय बघा. तर आज दिवसभर कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही, कारण तब्येत पण खराब होती माझी. आणि म्हटलं चला संध्याकाळचं 5-10 मिनटाचं आपलं जे रुटीन आहे संध्याकाळचं ते तुमच्याशी शेअर करूया. तर अशा पद्धतीने जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्या कसं पाठीवर चढतंय, पाठीवर कसं चढतंय बघा, पाठीवर त्या धिंगाणा बघितलं का. आपल्या शरीराला व्यायाम खरंच खूप गरजेचा आहे. आणि ते मोबाईलमध्ये बघूनच व्यायाम करत होते. बघू शकता तिकडे साईडला मोबाईल पण लावलेला आहे आणि त्यात जसं ते स्टेप करतील तसंच हे पण करत होते. आणि मग व्यायाम वगैरे झाला आणि मग नंतर मी खाली गेले. त्यांचा व्यायाम झाल्यावर ते पण खाली आले आणि मग फ्रेश होऊन थोडंसं गावात गेले आणि मग तिथून त्यांनी वडापाव भेळ वगैरे घेऊन आले. आणि संध्याकाळचं आम्ही सगळ्यांनी बसून निवांत असं जेवण केलं. आणि बघू शकता तिकडे रोडला काम चालू आहे, तर त्यामुळे किती गाड्यांची लाईन लागलेली आहे, गर्दी आहे. व वन साईड रोड चालू आहे, तिकडे डबल रोडचं काम चालू आहे रोडला. आमच्या घराच्या जवळच आहे तो रोड. तर खूप छान प्रसन्न एकदम वाटत होतं आणि खूप हवा येत होती वरती. तर बघू शकता इकडे आमच्या इकडे अशा पद्धतीची भेळ असते आणि थोडी शेव आणि मुरमुरे, तर त्यामध्ये मटकी वगैरे असतं. आणि इकडे वडापाव आणलेले आहेत, एकदम गरम गरम वडापाव आहेत, मिरची वगैरे आहे. तर चला आजचा एकदम असंच जास्त स्वयंपाक नव्हता मला, त्याच्यामुळे हे आणलं होतं. आणि बघा सकाळची थोडीशी भाजी शिल्लक आहे आणि 2च भाकरी केल्या होत्या गरम गरम. ते पण ज्याला पाहिजे ते खाईल. मी तर काय भाकरी खाणार नव्हते, मी एकच वडापाव खाल्ला आणि थोडीशी चतकूर भाकर खाल्ली, कारण भेळ नाही खाल्ली मग मी. तर अशा पद्धतीने गेला आजचा दिवस.